केल्यानंतर खऱ्या अर्थाने तो शेतकरी वर्ग आनंदून गेला. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना की जे पूर्वी आता आमचं सोशल मीडियामध्ये राजकारणामध्ये असल्यामुळे आमचं प्रत्येक ऍक्सिडेंट असेल पुढे पेशंट असतील आमच्या दवाखान्यामध्ये चाललेलं होतं. परंतु त्या ऍडमिट असतो त्या रोग्याच्या खिशामध्ये पैसे नसतात. अक्षरशः तुझं ऍडमिट करायची जेव्हा वेळ होती त्यामध्ये ऍक्सिडेंटचा जर पेशंट असेल त्याला आम्ही घेऊन जात असतो. सारखं हॉस्पिटल असेल आमच्या डॉक्टरचं हॉस्पिटल असेल वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि त्याची दुर्दशा आम्ही बऱ्याच वेळा खरं तर या उद्योगाने बघितली. कधीतरी आमच्या खिशातून आम्हाला त्या पेशंटला आर्थिक मदत करायची वेळ येते. परंतु ह्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या स्तरावरच्या घेण्यात आल्या आणि डायरेक्ट पीएम मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना ही तुमच्या आमच्या सगळ्या गोरगरीब लोकांच्या साठी 5 लाखापर्यंत तुम्ही खर्च करू शकता. वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या जे असतील त्याच्यावरती तुम्ही सुविधा जर आपल्या सारख्या लोकांना त्यांनी दिली त्यांचे आभार मानले पाहिजे. अशा बऱ्याच सुविधा आहेत. कृषी अवजार असेल शेतकरी असेल आंतरीकरण असेल फळबागाची ट्रॅक्टर खरेदी असेल हे वेगवेगळ्या स्कीम आमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. परंतु आपण सुद्धा लाभार्थी म्हणून आपण आपल्या ग्रामसेवकांकडे गेलं पाहिजे कृषी अधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे तलाठी त्यांच्याकडे गेलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे. आणि सरकार आपल्यासाठी आहे. सरकार आपल्याला जर 100% अनुदान या गोष्टी देत असेल तर तुम्हाला दर महिन्यातून एक दिवस खरं तर ग्रामपंचायतीमध्ये या ग्रामपंचायतीतून नवीन आलेल्या किंवा समजून घ्या आणि ते आपल्या कुटुंबापर्यंत कशा पोहोचतील याची सर्व काळजी घ्या. ही एक सर्व मी विनंती करतो ग्रामपंचायतीच्या वतीने. आपण सर्व जमला खरं तर हे सर्व कर्मचारी आपल्यासाठी असतात त्यांचा आपण वापर करून घ्यायचा असतो त्यांचा ज्ञानाचा आपण फायदा करून घ्यायचा असतो. आपण जरी ग्रामीण भागातला असतो आपल्याला काही गोष्टी कळलं नाही तर आपण ग्रामपंचायत सारख्या माध्यमातून या ठिकाणी सरकारने उपलब्ध करून दिलंय याचा आवश्यक फायदा घ्या. आपले मुलं शिकले पाहिजे. मुलं जर शिकले तर त्याचा भारत घडेल आणि जर मुलं तिथे शिकले नाही तर मग मात्र कुटुंब उद्ध्वस्त होईल. म्हणून सर्व महिलांना माझी एक कर्तव्याची विनंती राहील आपल्या मुलांना आणि मुलींना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण महिन्यातून हायस्कूलमध्ये गेले पाहिजे आणि ग्रामीण मार्ग जिल्हा परिषद शाळेमध्ये पण गेला पाहिजे. आपल्या मुलांची गुणकर्तव्याने सुद्धा आपण त्यांना शिक्षणाला विचारली पाहिजे. ही पण जबाबदारी आपली आहे. मुलगा शाळेत गेल्याच्या नंतर जर आपण ती जबाबदारी पार पाडली नाही तर मग मात्र आपली पिढी बरबाद होण्यासाठी आपलं कुटुंब चालत हेच मात्र जबाबदार राहतील. सर्व शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही घालू नका. आपण सहभाग व्हा. आपल्या सहभाग सगळी माहिती घ्या. आपलं कुटुंब प्रधान त्याचं कुटुंब सुद्धा तो ह्या देशावर राज्य करू शकतो तो ह्या गावावर राज्य करू शकतो तो भावकीय राज्य करू शकतो तो गाव राज्य करू शकतो. जर संध्याकाळी आपल्याला पावसाळ्यात घ्यायला पैसे नसतील तर मात्र आपली हाल आहे. म्हणून आपलं कुटुंब सदन करा. मुलं शिकवा मुली शिकवा. तुमची गरज असेल तुझा आपले सर आहेत सर आहेत तुझे सर असे हुशार लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या. परंतु कृपा करून मुलांचे शिक्षण मात्र पैसे अभावी असो किंवा वेळ अभावी कमी होऊ नका. त्यांना जास्तीत जास्त शिक्षण घाला. हा देश त्या आरोग्य सांगितल्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आम्हाला सर्वांना एकच कायदा दिलाय. सर्वांना सारखं न्याय दिले. त्यांनी संविधान लिहिलं नसतं तर मात्र प्रचंड झाला असती. परंतु शेवटचा माणूस ते टॉपचा माणूस यांना सर्वांना कायदे सारखेच आहे. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं त्यांनी काय शब्द नाही माझ्यासाठी माणसाचं कारण अखंड जाती धर्माची होतो. एका मुठीमध्ये बांधण्याचं काम खरं महामानवाने दिलेलं आहे. त्यांनाही आपण अभिवादन करूया. कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने आपण ऐकलेलंच आहे. परंतु नुसतं ऐकून घरी जाण्यापेक्षा त्याच्यावर कुठेतरी विचार करून ज्यांना योजना घटना नसतील ज्यांना काहीतरी कमी मिळून आयुष्यमान भारताचं शिक्षण चांगलं काम केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार करतो. त्याच्यामध्ये आपण सर्व सहभागी होऊया. आलेल्या सर्व शिक्षक आरोग्य विभागाचं कृषी विभागाचं महसूलचे कर्मचारी तुम्हाला जाणून देतो हा तात्कालिक आहे. परंतु त्याचा सर्वात महत्वाचं ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करा. आणि हे सेंट्रल बँक ज्या नॅशनल बँक आहे त्या नॅशनल लाईफ बँकेमध्ये खरं तर शेतकरी वर्गाला जेव्हा याकडे प्रकरण टाकतो तिला अतिशय त्रास होतो. याच्यावर आपण शेतकरी बोलला असतो पण तुम्ही महत्वाची आणि काळजी करायची. जर शेतीला शेती व्यवसायासाठी शेतीसाठी
आणि म्हणजे त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल त्याच्यासाठी आर्थिक मदत नॅशनल बँक आहे यांच्याकडून होत असते. मित्रांनो, अतिशय दुर्गाचा कार्यक्रम झालेला आहे. संकल्प घेऊन घ्या. आपला देश खरं तर 70 वर्षामध्ये अमेरिकेसारखा अमेरिका, ब्रिटन, जपान वगैरे या देशाच्या नेतृत्व या जगाने मान्य केलं आणि भारत देशाला खरं तर न्याय मिळण्याचं काम कोणी केला असं आदरणीय मोदी साहेबांनी केलं. मी या गव्हर्नमेंटचे आभार मानतो. आपण सर्व या ठिकाणी आला तुमचे आभार मानतो. सर्व डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. याच्यानंतर छोटासा अल्पहार म्हणजे दह्याचा नाश्ता घ्या आणि प्रत्येक आपापल्या घरी जा.